हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? वेलकम इन दिस चॅनल. स्टुडंट्स, आज आपण नवीन चॅप्टर चालू करत आहोत आणि तो चॅप्टर आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ठीक आहे. सो आज आपण ह्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत आणि आपण सुरुवातीला जो टॉपिक डिस्कस करणार आहोत तो आहे थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शन. व्हॉट इज मीन बाय एक्सपान्शन? थर्मल एक्सपान्शन काय आहे हे आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे. स्टुडंट्स, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऑब्झर्व देखील केलं असेल, ज्यावेळेस एखादा मेटल घेतला आणि त्याला जर का आपण हीट केलं तर त्याची लेंथ, त्याचं एरिया किंवा त्याचं व्हॉल्यूम हे काय होतं, इन्क्रीज होतं. हे कशामुळे इन्क्रीज होतं बरं? तर ज्यावेळेस आपण त्या जो सॉलिड जो मेटल आहे त्याला आपण ज्यावेळेस हीट प्रोव्हाइड करतो, वेन वी आर प्रोव्हाइडिंग हीट टू दी ऑब्जेक्ट, देन ड्यू टू दॅट हीट आपल्याला माहिती आहे ॲटम्स आर ऑलवेज व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन. ॲटम्स हे नेहमी त्यांच्या मीन पोझिशनवरती व्हायब्रेट होत असतात. ज्यावेळेस आपण ह्या ॲटम्सला हीट प्रोव्हाइड करतो त्यावेळेस दॅट ॲटम्स विल व्हायब्रेट मोर व्हायब्रेट किंवा दे आर व्हायब्रेट फास्टर अबाउट देअर मीन पोझिशन. त्यांच्या मीन पोझिशनला ते फास्टली व्हायब्रेट होतात आणि ह्याचा रिझल्ट काय होतं, एक्सपान्शनमध्ये होतो. त्यांची लेंथ, त्यांचं व्हॉल्यूम त्या मेटलचं, त्या ऑब्जेक्टचं काय होते, वाढते. सो दिस इज कॉल्ड ॲज दी एक्सपान्शन. मग थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय आहे, तर इन्क्रीज इन अ डायमेन्शन ड्यू टू increase in a temperature of the body is called as the thermal expansion. ठीक आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करतोय, त्या बॉडीला आपण हीटिंग प्रोव्हाइड करतोय, त्यावेळेस काय होणार आहे, त्या बॉडीचं, त्या ऑब्जेक्टचं डायमेन्शन हे चेंज होणार आहे. ठीक आहे. सो चेंज मीन्स त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे. सो आपण त्याची डेफिनेशन बघूयात. काय आहे डेफिनेशन? इन्क्रीज इन अ डायमेन्शन. इन्क्रीज इन डायमेन्शन ऑफ द बॉडी ड्यू टू, कशामुळे होतं आहे, तर ड्यू टू इन्क्रीज इन अ टेम्परेचर. Increase in a temperature, increase in a dimension of the body due to increase in a temperature is called as thermal expansion, is called as thermal expansion. Okay. Increase in a dimension of a body due to increase in a temperature असं म्हणू शकता, किंवा ड्यू टू हीटिंग, किंवा तुम्ही असं म्हणू शकता ड्यू टू इन्क्रीज इन अ थर्मल एनर्जी इज कॉल्ड ॲज दी थर्मल एक्सपान्शन. त्याला आपण थर्मल एक्सपान्शन असं म्हणतो. नाऊ देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ दी थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप्स ऑफ thermal expansion. Types of thermal expansion. ठीक आहे. So first is the linear expansion. Linear expansion. Second आहे aerial expansion. Okay, and third is the volume expansion.
थर्ड आहे व्हॉल्यूम एक्सपान्शन. ठीक आहे. सो असे 3 वेगवेगळे थर्मल एक्सपान्शनचे प्रकार आहेत, लिनियर, एरियल आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन. ठीक आहे. सो आपल्याला हे तीनही एक्सपान्शन डिटेलमध्ये बघायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर एक्सपान्शनला स्टडी करणार आहोत. बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न. आपण काय बघितलेलं आहे, तर थर्मल एक्सपान्शन म्हणजे काय बघितलेलं आहे. काय आहे एक्झॅक्टली थर्मल एक्सपान्शन, तर आपल्याला माहीत आहेत की ॲटम्स हे त्यांच्या मेन पोझिशनला व्हायब्रेट होत असतात. ज्यावेळेस आपण त्यांना हीट प्रोव्हाइड करतो त्यावेळेस हे जे ॲटम्स आहेत, ह्या ॲटमची वेलॉसिटी वाढते आणि ते फास्टली मूव्ह होतात. ठीक आहे. आणि त्यांचा स्पीड वाढल्यामुळे त्या बॉडीचं डायमेन्शन काय होते, इन्क्रीज होतं आहे. सो डायमेन्शन इन्क्रीज होतं आहे कशामुळे, तर इन्क्रीज इन अ टेम्परेचर अँड दॅट इज व्हॉट इज एक्सपान्शन. त्यालाच आपण एक्सपान्शन असं म्हणतो. बघा, इन्क्रीज इन अ डायमेन्शन ऑफ द बॉडी ड्यू टू इन्क्रीज इन अ टेम्परेचर इज कॉल्ड ॲज दी थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शनचे एकूण 3 प्रकार आहेत, लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन अँड व्हॉल्यूम एक्सपान्शन. ठीक आहे. तर त्याच्यापैकी लिनियर एक्सपान्शन आपण सुरुवातीला बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट फॉर दी लिनियर एक्सपान्शन. ओके. पहिला प्रकार आपण बघणार आहोत लिनियर एक्सपान्शन. लिनियर एक्सपान्शन. ठीक आहे. सो लिनियर एक्सपान्शन मीन्स व्हेन देर इज अ चेंज इन अ लेंथ. When there is a change in a length due to heating is called as the linear expansion. ठीक आहे. डेफिनेशन आपण लिहूया. The expansion in length. The expansion in a length due to हीटिंग असं म्हणू शकता, किंवा ड्यू टू इन्क्रीज इन अ टेम्परेचर, किंवा ड्यू टू थर्मल एनर्जी. ड्यू टू हीटिंग इज कॉल्ड ॲज लिनियर एक्सपान्शन. इज कॉल्ड ॲज दी लिनियर एक्सपान्शन. ठीक आहे. लिनियर एक्सपान्शन म्हणजे काय आहे, तर ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टची जी लेंथ आहे ती काय होते, इन्क्रीज होते. ती लेंथ काय होते, एक्सपांड होते. कशामुळे, तर ड्यू टू हीटिंग. ठीक आहे. हीटिंग गेल्यामुळे काय होतं आहे, तर लेंथ एक्सपांड होते. दॅट इज कॉल्ड ॲज दी लिनियर एक्सपान्शन. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, लिनियर एक्सपान्शन असं म्हणणार आहोत. किंवा लिनियर एक्सपान्शन म्हणजे तुम्ही काय सांगू शकता, इन्क्रीज इन अ लेंथ. इन्क्रीज इन अ लेंथ ड्यू टू इन्क्रीज इन अ temperature is called as the linear expansion. ठीक आहे. Now let us consider a rod of the length L. आपण एक रॉड कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. ह्या रॉडची लेंथ किती आहे, तर L एवढी लेंथ आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत. आफ्टर हीटिंग, आणि जर का आपण हीटिंग केलं तर हीटिंगमुळे ह्या रॉडची लेंथ काय होते, इन्क्रीज होते. आणि ही इन्क्रीज झालेली लेंथ कशी असणार आहे, ही काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली लेंथ आहे. बरोबर आहे.
सो हिटिंगमुळे काय झालेली आहे, लेंथ चेंज झालेली आहे. सो change in a length, that is delta L upon original length, is directly proportional to the change in a temperature. ठीक आहे, काय आहे तर change in a length, okay, to the original length is directly proportional to the change in a temperature असं आहे. ठीक आहे, लेंथमध्ये होणारा चेंज किती आहे, डेल्टा एल. एल ही काय आहे, ओरिजिनल लेंथ आहे, विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी डेल्टा टी असं आहे. ठीक आहे, आता हे जर का डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन आपल्याला नको असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एखादा कॉन्स्टंट घ्यावा लागेल. सो डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल्टा टी, वेर अल्फा इज कॉल्ड ॲज दी कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. अल्फा म्हणजे काय आहे तर कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. अल्फा म्हणजे काय आहे, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. ठीक आहे, सो धिस अल्फा इज इक्वल्स टू काय होईल, मग अल्फा इज इक्वल्स टू डेल्टा टी काय होईल, इकडे मल्टिप्लाय होईल. राईट, सो डेल्टा एल अपॉन एल इंटू डेल्टा टी. ठीक आहे, अल्फा इज इक्वल्स टू काय मिळालेलं आहे आपल्याला, डेल्टा एल अपॉन एल इंटू डेल्टा टी असं आपल्याला मिळालेलं आहे. राईट, नाऊ डेल्टा एल म्हणजे काय आहे तर इन्क्रीज इन अ लेंथ. लेंथमध्ये झालेला इन्क्रीज म्हणजे काय आहे तर डेल्टा एल आहे. डेल्टा टी म्हणजे काय आहे तर इन्क्रीज इन अ टेम्परेचर. टेम्परेचरमध्ये झालेला राईज म्हणजे काय आहे, डेल्टा टी आहे. ठीक आहे, तर मग हे आपल्याला कसं लिहिता येईल, सो अल्फा इज इक्वल्स टू डेल्टा एल म्हणजे काय तर इन्क्रीज इन अ लेंथ. ठीक आहे, तर लेंथमध्ये झालेला इन्क्रीज. ठीक आहे, तर सुरुवातीची लेंथ आणि टेम्परेचर वाढल्यानंतरची लेंथ ह्या दोघांच्या मधला डिफरन्स घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, इन्क्रीज इन अ लेंथ मिळणार आहे. ठीक आहे, सो लेट अस अज्युम दॅट 0 डिग्री सेल्सियस इज द इनिशियल टेम्परेचर. राईट, 0 डिग्री सेल्सियस इज द इनिशियल टेम्परेचर. आफ्टर इन्क्रीजिंग द टेम्परेचर टी, त्याची लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. सो let us assume that LT is the increased length for the temperature T. T डिग्री सेल्सिअस एवढं जर का आपण टेम्परेचर त्याचं वाढवलं तर ह्या रॉडची लेंथ होणार आहे LT एवढी ह्याची लेंथ होणार आहे. LT is the length of the rod for the temperature T. ठीक आहे, सो LT मायनस द लेंथ, इनिशियल लेंथ. आता ही इनिशियल लेंथ आहे एल. ह्यावेळेचं टेम्परेचर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. सो T0 इज इक्वल्स टू 0 डिग्री सेल्सिअस आणि इथं काय टेम्परेचर असणार आहे, T इज द फायनल टेम्परेचर. ठीक आहे, तर मग इथं 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इंडिकेट करण्यासाठी इथं आपण 0 लिहूयात. सो इथे काय होईल, L0 असं होईल. सो LT मायनस L0. राईट, LT मायनस L0. नाऊ L इज द ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, ही काय आहे, ओरिजिनल लेंथ आहे. सो वी विल राईट L0, दॅट मीन्स ओरिजिनल लेंथ ॲट द 0 डिग्री सेल्सिअस इंटू डेल्टा टी, इन्क्रीज इन अ टेम्परेचर. राईट, फायनल टेम्परेचर किती आहे T, इनिशियल टेम्परेचर किती आहे T0. सो इथे काय येणार मग T मायनस T0. ठीक आहे, सो आपल्याला काय फॉर्म्युला मिळालेला आहे मग आता, अल्फा इज इक्वल्स टू LT मायनस L0 अपॉन L0 इंटू T मायनस T0 असा आपल्याला फॉर्म्युला मिळालेला
आहे. पुन्हा एकदा आपण ह्याला रिवाईज करूया. LT म्हणजे काय आहे, तर लेंथ ऑफ द रॉड ॲट द टेम्परेचर T. L0 means length of the rod at the 0 degree Celsius, राईट. त्याच्यानंतर L0 म्हणजे लेंथ ऑफ द रॉड ॲट द इनिशियल ॲट द 0 degree Celsius. T is the final temperature and T0 is the initial temperature. ठीक आहे. सो डेल्टा L म्हणजे किती, तर LT मायनस L0 आणि डेल्टा T म्हणजे किती, तर T मायनस T0, right? So this is the coefficient of linear expansion. If L0 is equals to 1 meter, that means initial length किती आहे, 1 meter एवढी आहे initial length, and increase in a temperature T minus T0 is equals to 1 degree Celsius असं असेल त्यावेळेस, then तर मग काय होईल, then अल्फा इज इक्वल्स टू काय होईल, L0 हा 1 आहे, T मायनस T0 हा देखील 1 डिग्री सेल्सिअस आहे. सो अल्फा इज इक्वल्स टू काय होईल मग, LT मायनस L0. अल्फा इज इक्वल्स टू काय होईल, LT minus L0. So the coefficient of linear expansion can be defined as the increase in a length per unit original length for increase in a temperature of the 1 degree Celsius. ठीक आहे. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगते बघा. कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन कॅन बी डिफाईन्ड ॲज इन्क्रीज इन अ लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ फॉर 0 degree Celsius for the rise in a 1 degree Celsius टेम्परेचर. ठीक आहे. सो 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी आणि युनिट लेंथ किती आहे, 1 मीटर आहे, अशा वेळेस अल्फा म्हणजे काय असणार आहे, तर इन्क्रीज इन अ लेंथ असणार आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी इनिशियल टेम्परेचर आपण किती घेतलेलं आहे, 0 डिग्री सेल्सिअस एवढं काय घेतलेलं आहे आपण, इनिशियल टेम्परेचर घेतलेलं आहे. इन केस जर का इनिशियल टेम्परेचर 0 जर का नसेल तर, इनिशियल टेम्परेचर काय आहे, 0 नाही आहे. जर का इनिशियल टेम्परेचर हे 0 नसेल तर लेट अस अज्युम दॅट इनिशियल टेम्परेचर विल बी T1. ओके. इनिशियल टेम्परेचर आपण किती अझ्युम करूयात, T1. इट मे बी 5 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस. सो इनिशियल टेम्परेचर इज T1. If T1 is the initial temperature, then final temperature will be T2. तर मग फायनल टेम्परेचर काय असणार आहे, T2 असणार आहे. जर का T1 हे इनिशियल टेम्परेचर असेल तर ही इनिशियल लेंथ आपण कन्सिडर करूयात L1. इनिशियल लेंथ आपण काय कन्सिडर करूयात, L1 कन्सिडर करूयात. जर का T2 हे फायनल टेम्परेचर असेल तर फायनल ही जी लेंथ आहे, एक्सपांडेड लेंथ आहे, ती आपण काय कन्सिडर करूयात, L2 अशी आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे. हे कशासाठी आपण डिस्कस करतोय, कारण की आपण जो फॉर्म्युला बघितलेला आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये इनिशियल टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस घेतलेलं आहे, परंतु प्रत्येक वेळेस इनिशियल टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस असेल असं नाही. इट मे बी ग्रेटर दॅन 0 डिग्री सेल्सिअस और इट मे बी वॉट एवर बेबी 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा वेगळं टेम्परेचर असू शकतं. जर का तसं वेगळं टेम्परेचर असेल तर आपण असं अज्युम केलेलं आहे की T1 हे इनिशियल टेम्परेचर आहे आणि T2 हे फायनल टेम्परेचर आहे. L1 ही कशी आहे, इनिशियल लेंथ आहे आणि L2 ही काय आहे, फायनल लेंथ आहे. सो अल्फा इज इक्वल्स टू काय होईल, मग आपला फॉर्म्युला कसा होईल, अल्फा इज इक्वल्स टू काय होईल इथं, L2 मायनस L1 अपॉन L1 इन ब्रॅकेट T2 मायनस T1.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने अल्फाचा आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल. अल्फा इज इक्वल्स टू L2 मायनस L1 अपॉन L1 इंटू T2 मायनस T1. कधी तर ज्यावेळेस टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअस नसेल अशा वेळेस. ठीक आहे. आय होप तुम्हा सर्वांना हे समजलं असेल. आपण एकदा एक शॉर्ट रिव्हिजन घेऊया ह्याची लिनियर एक्सपान्शनची. लिनियर एक्सपान्शन मीन्स द एक्सपान्शन इन विच लेंथ increases due to heating is called as the linear expansion. ठीक आहे. इनिशियल लेंथ आहे L0, फायनल लेंथ आहे LT. ठीक आहे. तर चेंज इन अ लेंथ टू द ओरिजिनल लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द चेंज इन अ temperature. So delta L upon L is equals to alpha into delta T, where alpha is the coefficient of linear expansion. So alpha is equals to काय होईल मग हा डेल्टा T इकडं डिवाइड होईल. सो डेल्टा L अपॉन L इंटू डेल्टा T. ठीक आहे. आता डेल्टा L म्हणजे काय आहे तर इन्क्रीज इन अ लेंथ, दॅट मीन्स LT मायनस L0 अपॉन L इंटू डेल्टा T म्हणजे काय आहे T मायनस T0. ठीक आहे. नाव इफ L0 इज इक्वल्स टू 1 मीटर असेल आणि T मायनस T0 हा 1 डिग्री सेल्सिअस असेल तर काय होईल अल्फा इज इक्वल्स टू LT मायनस L0 असं मिळेल. आता प्रत्येक वेळेस टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असेल असं नाही. इट मे बी डिफरंट दॅन दी 0 डिग्री सेल्सिअस. सो वी हॅव अज्युम दॅट T1 इज द इनिशियल टेम्परेचर. बाय हीटिंग द टेम्परेचर गेट चेंजेस टू T2. सो इनिशियल लेंथ विल बी L1, expanded length will be L2. So the alpha will becomes L2 minus L1 upon L1 into T2 minus T1. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. अशाच पद्धतीने एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन देखील आपल्याला बघायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. ह्याचा पुढचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू स्टुडंट्स. हॅव अ नाईस डे.